नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्हेंटिलेटरबद्दल थोडक्यात बेसिक माहिती सांगणार आहे। व्हेंटिलेटर म्हणजे ही अशी मशीन आहे जी पेशंटच्या किंवा एखाद्या रुग्णाच्या जर फुफ्फुसाची जर कॅपॅसिटी कमी झाली तर त्याला सपोर्ट करण्यासाठी व्हेंटिलेटर वापरला जातो। म्हणजे आपण जे नॅचरली ब्रीदिंग करतो, म्हणजे श्वास घेतो, ही जी प्रोसेस आहे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही मशीनद्वारे केली जाते। त्या मशीनचं व्हेंटिलेटर म्हटलं जातं। ह्या प्रोसेसमध्ये व्हेंटिलेटर काय करतो, एअर आणि ऑक्सिजन हे जे मिक्सचर शरीरात सोडतो पाहिजे त्या प्रमाणात। त्यासाठी व्हेंटिलेटरला काय काय पॅरामीटर आहेत बेसिक ते तुम्हाला सांगतो घ्या। व्हेंटिलेटरला इनपुट पहिल्यांदा पॉवर सप्लाय असतो। व्हेंटिलेटर जनरली यूपीएसला तुम्ही यूज करा, म्हणजे रॉ सप्लायला जर यूज केला तर जे फ्लक्च्युएशन आहेत किंवा काय एमएससीबीचे तर ते येऊन मशीनला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते। त्यामुळे बऱ्यापैकी किंवा 100% यूपीएसलाच यूज केलेला चांगला सेफ्टीसाठी। परत व्हेंटिलेटरला ऑक्सिजन लागतो, एअर लागतो। ही हाय प्रेशर लाईन थ्रू आपण देतो, 4 बार प्रेशर लागतं मिनिमम व्हेंटिलेटरला। व्हेंटिलेटरमध्ये एक इन्स्पिरेटरी सेन्सर असतो, एक एक्सपिरेटरी सेन्सर असतो। इन्स्पिरेटरीला व्हेंटीमध्ये इन होतं प्रेशर आणि एक्सपिरेटरीला पेशंट थ्रू एक्सपिरेट होतो। म्हणजे इन म्हणजे काय की ह्या इन्स्पिरेटरी थ्रू पेशंटला हवा दिली जाते आणि एक्सपिरेटरीला पेशंटला हवा देऊन जी पेशंट सोडतो ती एक्सपिरेटरी सेन्सर, ह्याला एक्सपिरेटरी सेन्सर म्हणतात। हा मॉनिटर हे कीज आहेत, ऑपरेटिंग कीज आहेत। ही एक आर्टिफिशियल टेस्टिंगसाठी एक डिव्हाइस आहे, ह्याला टेस्ट लंग म्हटलं जातं, म्हणजे फुफ्फुसाचं काम करतं। व्हेंटिलेटर वगैरे चेकिंगच्या वेळेला ह्याचा आम्ही उपयोग करतो। ही एकंदर ही व्हेंटिलेटर मशीन आहे। धन्यवाद।